मॉर्निंग फ्रेंड्स. मिक्स प्रॉब्लेम मधले शेवटचे 2 लेक्चर्स मित्रांनो आपण आज घेणार आहोत आणि हा प्रॉब्लेम आणि याच्या पुढचा प्रॉब्लेम दोन्ही अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. सो मित्रांनो, लेक्चर नंबर 60 आजचं आणि लेक्चर नंबर 61 याच्या पुढचं हे फार व्यवस्थित लक्ष द्या. दोन्ही प्रॉब्लेम्स अबव ॲव्हरेज लेवल. ओके, तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप पहिले प्रॉब्लेम आणि ट्रान्झॅक्शन्स वाचून त्याच्या एंट्रीज समजून घेऊ. इन द बुक्स ऑफ जयदीप पहिलं ट्रान्झॅक्शन, अरविंद रिन्यूज हिज ॲक्सेप्टन्स ऑफ ₹7,000 विथ इंटरेस्ट ₹500 फॉर 2 months. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण जे काय आतापर्यंत 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले किंवा होमवर्कचे जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यात एंडॉर्स बिल डिसऑनरची एंट्री ही कायम पहिली असायची. हा पहिला प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो हे आपण ट्विस्ट घेतलेलं, म्हणजे पहिले साधं बिल डिसऑनरची एंट्री मित्रांनो किंवा साधं बिल डिसऑनरचं ट्रान्झॅक्शन पहिले आलेलं आहे. तर काय मित्रांनो, अरविंद रिन्यूज हिज ॲक्सेप्टन्स ₹7,000 विथ इंटरेस्ट ₹500. अरविंदने मित्रांनो ॲक्सेप्टन्स रिन्यू केलेला आहे. याचा अर्थ अरविंदला जुनं बिल काय करावं लागेल मित्रांनो, डिसऑनर करावं लागेल. सो एंट्री काय होईल मित्रांनो, अरविंदचं बिल डिसऑनर झाल्याची एंट्री, अरविंद अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल कॅन्सल केलं, अरविंदला डेबिट केलं. किती रुपये? 7,000. नॅरेशन, बीइंग अरविंद्स ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. अरविंदचा ॲक्सेप्टन्स काय झाला? डिसऑनर झाला. आता रिन्यू करताना मित्रांनो त्यांनी काय सांगितलेलं आहे, विथ इंटरेस्ट ऑफ ₹500. त्याने काहीही कॅश पेड केलेली नाहीये. त्याने पूर्णच्या पूर्ण बिल इन्क्लुडिंग इंटरेस्ट काय केलेलं आहे, रिन्यू केलेलं आहे. माय डिअर फ्रेंड्स, आपली पहिली जी एंट्री होईल ती कसली होईल मित्रांनो, इंटरेस्टची एंट्री होईल. इंटरेस्टची एंट्री काय होईल मित्रांनो, अरविंद अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट अरविंदच्या याच्या जयदीपच्या ग्रुप पॉईंटने काय झालं मित्रांनो, इन्कम झालं. तो सांगताना काय सांगेल, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट. डेबिट कोणाला करेल, तो अरविंदला. सो आपली जर्नल एंट्री काय झाली मित्रांनो, अरविंद अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. किती रुपये? 500. नॅरेशन, बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम अरविंद. कशाबद्दल? ऑन बिल डिसऑनर. आणि मित्रांनो कॅश काहीही आलेली नाहीये. पूर्ण बिल काय केलेलं आहे मित्रांनो, इन्क्लुडिंग इंटरेस्ट रिन्यू केलेलं आहे. नवीन बिलामध्येच मित्रांनो तुमच्या एंट्रीज काय झालेल्या आहेत मित्रांनो, आलेल्या आहेत. किंवा पूर्ण मित्रांनो अमाऊंट ही न्यू बिलमध्येच काय झालेली आहे, आलेली आहे. तुमची जर्नल एंट्री काय मित्रांनो, कॅश अकाउंट डेबिट येईल का? नाही. एंट्री येईल बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अरविंद अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द रिन्यूअल. आता आपण नॅरेशन काय लिहितो रिन्यूअलचं, बिलिंग कॅश अँड फ्रेश ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बरोबर. या ठिकाणी आता तुमचं नॅरेशन काय येईल, बिलिंग फ्रेश ॲक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम अरविंद ऑन being fresh acceptance received from Arvind with interest. मित्रांनो इथे आपलं साधं बिल रिन्यू केल्याची एंट्री कंप्लीट झालेली आहे. पुढे, बँक इन्फॉर्म्ड जयदीप दॅट महादेव's acceptance of ₹4,000 डिस्काउंटेड अँड डिसऑनर्ड. बँकेने काय केलं, इन्फॉर्म केलं. महादेवचा ऍक्सेप्टन्स काय झालेला होता, बँकेत डिस्काउंट केलेला होता, तो काय झाला, डिसऑनर झाला. अँड बँक चार्ज नोटिंग चार्जेस ₹80. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बिल डिस्काउंटची एंट्री करायची आहे का? नाही. या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायची आहे मित्रांनो, ती म्हणजे डिस्काउंटेड बिल डिसऑनरची एंट्री. मग डिस्काउंटेड बिल डिसऑनरची एंट्री मित्रांनो ॲक्सेप्टन्स कोणाचा आहे, महादेवचा. करेक्ट. म्हणजे आपली एंट्री काय येईल, महादेव अकाउंट डेबिट. आपण महादेवला डेबिट करणार, महादेव अकाउंट डेबिट द्यायचे कोणाला, बँकेला, टू बँक अकाउंट. किती? 4,000. नॅरेशन, बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिस्काउंट केलेलं बिल डिसऑनर झालं. बँक चार्ज नोटिंग चार्जेस ₹80. बँकेने नोटिंग चार्जेस ₹80 चार्ज केले. काय होईल मित्रांनो, हे बँकेने पेड केलेले असतील, जे बँक ड्रॉवरकडनं म्हणजे जयदीपकडनं वसूल करेल. जयदीप ड्रॉवीकडनं म्हणजेच महादेवकडनं वसूल करेल. म्हणजे परत सेम एंट्री महादेवकडनं घ्यायची आणि बँकेला द्यायची. महादेव अकाउंट डेबिट टू बँक. बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर. मित्रांनो आता आपली नेहमीची एंट्री मित्रांनो, एंडॉर्स बिल डिसऑनर. हनुमंत इन्फॉर्म्ड जयदीप दॅट. बघा आपल्याला ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काझीज ॲक्सेप्टन्स एंडॉर्स टू हनुमंत. काझीचा ॲक्सेप्टन्स हनुमंतला एंडॉर्स केलेला होता, डिसऑनर आणि नोटिंग चार्जेस 85. म्हणजेच आपल्याला सिच्युएशन काय आपल्या जयदीपची,
काझीकडनं घ्यायचे ऍक्सेप्टन्सचे पैसे आणि हनुमंतला द्यायचे. सो एंट्री काय होईल, ड्रॉवी म्हणजे काझी अकाउंट डेबिट टू एंडॉर्सिंग म्हणजे हनुमंत अकाउंट. काझी अकाउंट डेबिट टू हनुमंत अकाउंट किती रुपये, 7,000. नॅरेशन बीइंग काझीज ऍक्सेप्टन्स एंडॉर्स टू हनुमंत. काझीचा ऍक्सेप्टन्स हनुमंतला एंडॉर्स केलेला होता. काय झाला, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. सेम सिच्युएशन इथे मित्रांनो नोटिंग चार्जेसची सुद्धा आहे. काझीकडनं घ्यायचे आणि हनुमंतला द्यायचे. काझी अकाउंट डेबिट टू हनुमंत 85 रुपीज. नॅरेशन बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन एंडॉर्स बिल डिसऑनर्ड. मित्रांनो इथपर्यंत त्याच्या ज्या एंट्रीज होत्या त्या आपल्या रेग्युलर एंट्रीज होत्या. त्याच्यामध्ये मित्रांनो काहीही नवीन नाहीये. जे काही आहे ते आता 4th एंट्री पासून पुढे आहे. व्यवस्थित लक्ष द्या. काय झालेलं आहे, दत्ता ऑनर्ड हिज ऍक्सेप्टन्स. आता दत्ता ऑनर्ड हिज ऍक्सेप्टन्स म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला बिलाचे पैसे काय झालेले आहेत, मिळालेले आहेत. दत्ता ऑनर्ड हिज ऍक्सेप्टन्स ऑफ ₹4,900 विच वॉज सेंड टू बँक फॉर कलेक्शन. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं होतं, ते ऑनर्ड. बँक डेबिटेड ₹100 फॉर बँक चार्जेस. ठीक आहे. आता मला सांगा नॉर्मल बिल ऑनरची एंट्री काय होते, कॅश आली, बिल्स रिसिवेबल गेलं, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता हे बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलं म्हणजे कॅश अकाउंट डेबिट येणार नाही. हे पैसे जमा कुठे झालेले असतील, कॅशच्या ऐवजी बँकेत. म्हणजे तुमची एंट्री काय येईल, बँक अकाउंट डेबिट, ठीक आहे, टू बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी आता काय येईल, टू बँक फॉर कलेक्शन. कारण का, पैसे बँक फॉर कलेक्शनच्या नावाने पाठवलेले आहेत आपण. बिल्स रिसिवेबल कॅन्सल झालेले. टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट 4,900. पण पूर्ण पैसे बँकेत जमा झाले का, नाही. 100 रुपये मित्रांनो काय केलेले बँकेने, बँक चार्जेस डेबिट केलेले. करेक्ट. म्हणजे आपली एंट्री काही येईल, बँकेत जमा किती झालेले असतील, 100 रुपये कट करून 4,800. आपली एंट्री अशी येते मित्रांनो, बँक अकाउंट डेबिट 4,800, बँक चार्जेस अकाउंट डेबिट 100 टू बँक फॉर कलेक्शन 4,900. नॅरेशन काय येईल आपलं, दत्ताज ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन ऑनर्ड ऑन ड्यू डेट. दत्ताचा ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शनला पाठवलेला होता, तो काय झाला, ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आणि आपलं लास्ट ट्रान्झॅक्शन मित्रांनो, राधिका रिटायर्ड हर ऍक्सेप्टन्स टू जयदीप ₹9,000 फॉर 8,700. राधिकाने 9,000चा ऍक्सेप्टन्स दिलेला होता. इन रिटर्न तिने आता 8,700 रुपये दिले. म्हणजे 300 रुपये आपण तिला काय केलेलं आहे, बिफोर टाइम पैसे दिले म्हणून आपण तिला काय केलं, रिबेट दिलं, डिस्काउंट दिलं. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे कॅश काय झाली, आली, कॅश अकाउंट डेबिट 8,700 बरोबर. त्याच्यानंतर रिबेट अकाउंट डेबिट किती रुपये मित्रांनो, 300 टू बिल्स रिसिवेबल किती रुपये मित्रांनो, 9,000. नॅरेशन बीइंग राधिकाज ऍक्सेप्टन्स रिटायर्ड बिफोर ड्यू डेट. राधिकाचा ऍक्सेप्टन्स ड्यू डेटच्या अगोदर काय झालं मित्रांनो, रिटायर झाला. ठीक आहे. तर मित्रांनो इथे जर्नलची टोटल द्यायची आणि आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो मिक्स प्रॉब्लेम मधला लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात डिफिकल्ट प्रॉब्लेम घेऊन आपण येत आहोत. लवकरच भेटू अशी अपेक्षा करूयात. तोपर्यंत मित्रांनो घरात राहा, सुरक्षित